नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। अपेक्षा करतो की तुम्हाला ही सिरीज आवडत असेल। आरोग्य सेवकासाठी तांत्रिकच्या दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज घेऊन आलेलो आहे। महासंग्रामचा हा सिरीज भाग 1 बघितलं। आज आपण महासंग्राम भाग 2 मध्ये मी एका टॉपिकचे प्रश्न घेऊन आलेलो आहे। प्रश्नाच्या स्वरूपात ते टॉपिक कसं क्लिअर करता येईल या अनुषंगाने मी प्रयत्न करतोय की तुम्हाला कन्सेप्ट समजून यावं। आता बघा, जे प्रश्न मी तुम्हाला देतोय तो अभ्यासक्रमातील प्रश्न आहे। ॲडव्हान्स शिकवायचं म्हटलं तर 11वी 12वी ला पण शिकू शकतो मी जो अभ्यासक्रम दिलेला आहे, पण त्याला काही अर्थ नाही आहे। प्रश्न तयार करत असताना 10वीच्या बेसिसवर तयार केले जातील, कारण की डिक्लेअरच केलेला आहे की परीक्षा ही 10वीच्या बेसिसवर अवलंबून असणार आहे। यासाठी पहिल्यांदा तुम्हाला या टॉपिककडे भर द्यायचे, या पद्धतीच्या प्रश्नाकडे भर द्यायचे आहे। हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जर बाकीचा 11वी 12वीतून काही करायचं असेल तर बेशक तुम्ही ते करू शकता। तर बघा, आजचा जो टॉपिक आहे संभाव्य आरोग्य सेवकाला विचारले जाणारे प्रश्न, त्याला आपण प्रकाशाचं परावर्तन म्हणतो, ज्याला आपण प्रकाशाचं अपवर्तन म्हणतो, ज्याला आपण काय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या टॉपिकवर आपण याचा प्रश्न बघणार आहे। तर वेळ न घालवता जर YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात लाईव्ह तसेच मला सांगा रेकॉर्डेड लेक्चर मी तुम्हाला या परीक्षेसाठी उपलब्ध करून देणार आहे या YouTube चॅनलला। आता बघा पहिला प्रश्न या ठिकाणी तयार केलेला आहे। प्रश्न काय बघा, प्रकाश कळाला का? प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस कळाला का मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात असा प्रश्न दिलेला आहे। आता बघा, जर बघितलं प्रकाश हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना जर तो तिरकस जात असेल तर तो आपली दिशा बदलतो, या घटनेला काय म्हणतात असा प्रश्न दिलेला आहे। प्रकाशाचा अपस्करण ज्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो, प्रकाशाचं विकिरण ज्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो, प्रकाशाचं अपवर्तन ज्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो, प्रकाशाचं परावर्तन त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाशाचं अपवर्तन। काय आहे सर ही घटना, काय आहे सर ही घटना, तर समजून घ्या। बघा, आता मी तुम्हाला काय सांगतो मित्रांनो, माहित आहे का, जगातील कोणतीही गतिमान वस्तू जर आपल्या वेगात बदल करत असेल तर त्याची दिशा बदलते। म्हणजे सर उदाहरणार्थ मला सांगा, तुम्ही टू व्हीलरनी जात आहात, टू व्हीलरचा वेग हा 150 किलोमीटर पर आवर आहे। जर तुम्ही 150च्या स्पीडने जात आहात आणि तुम्हाला जर दिशा बदलायची असेल तर भाऊ माहित आहे का, तुला वेगात बदल करावा लागेल। तू जर म्हटलास नाही सर मी वेगात बदल न करता तरी मी दिशा बदलतो टू व्हीलरची आणि वेग आहे 150, भाऊ माहित आहे का, दिशा तर बदलणार नाही पण 32 पैकी तुझे 8-10 तर 100% निघून जातील। मित्रांनो, काय दाता बदल बोलतोय मी। तर याचा अर्थ निसर्ग काय म्हणतो, जर तुम्हाला दिशेत बदल करायचा असेल, बघा निसर्ग काय म्हणतो, जर तुम्हाला दिशा बदलायची असेल तर मला सांगा, दिशा बदल करायची असेल तर 100% मित्रा तुला वेगात बदल करावा लागेल। जोपर्यंत वेगात बदल होणार नाही तोपर्यंत दिशेत बदल पॉसिबल नाहीये। हे कोणाबद्दल बोलतोय मी? जगातील कोणत्याही गतिमान वस्तू बद्दल बोलतोय, कळालं का? जसं मी टू व्हीलरचं उदाहरण दिलं, तू 100च्या 150च्या स्पीडने जाऊ राहिला आणि तुला दिशा जर बदलायची असेल तर तुला वेगात बदल करावंच लागेल। म्हणजे वेगात जर बदल झालं तरच दिशेत बदल होतो, अदरवाईज दिशेत बदल होत नाही। मग सर हे उदाहरण इथं टू व्हीलरचा का सांगू राहिले? कारण मला सांगा, प्रकाश बद्दल जर बघितलं आपण, काय प्रकाशाच्या बद्दल बघितलं, लाईट जर बद्दल बघितलं तर या लाईट बद्दल काय सांगतो बघा, प्रकाश जो आहे वेगवेगळ्या माध्यमात, कळालं का, वेगवेगळ्या माध्यमात जर बघितलं प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो रे, वेगवेगळा असतो। म्हणजे भाऊ माहित आहे का, वायू माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा असतो, द्रव माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा असतो, स्थायू माध्यमात पण प्रकाशाचा वेग वेगळा असतो। म्हणजे याचा अर्थ वायू माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा, द्रव माध्यमात वेगळं आणि त्यानंतर मला सांगा स्थायू माध्यमात पण प्रकाशाचा वेग वेगळा असतो। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक माध्यमात प्रकाशाचा वेग सारखा नसून हा वेगवेगळा आहे। मग आता बघा, मी तुला काय सांगतो व्यवस्थित लक्ष दे। समजा अशा प्रकारे एक काच आहे, आता मला सांगा, हा काच म्हटल्यावर हा स्थायू माध्यम आहे आणि मला सांगा हा वरती वायू माध्यम आहे आणि हवा आहे। आता या ठिकाणी काय म्हणतं, जर प्रकाश किरण अशा पद्धतीने मला सांगा या वायू माध्यमातून काचेत आला तर वायू माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा असतो V1 आणि या काचेमध्ये प्रकाशाचा वेग असतो V2।
तर अशा प्रकारे मला सांगा, म्हणजे वायू माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा आहे आणि काचेमध्ये आणि स्थायू माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा आहे, म्हणजे वेगात बदल पडणार आहे। जेव्हा प्रकाश किरण वायू माध्यमातून या काचेमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस मला सांगा या ठिकाणी मी काय म्हणतो ते व्यवस्थित लक्ष द्या। या ठिकाणी हा जो किरण आहे याला आपाती किरण म्हणतात रे, आपाती किरण म्हणतात येणाऱ्या किरणाला। आणि येणारा किरण पहिल्या माध्यमातून आता या काचेमध्ये प्रवेश करणार आहे, तर ज्या ठिकाणी तो छेदतो त्याला परपेंडिक्युलर काढलेल्या रेषेला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला स्तंभिका म्हणतात, त्याला नॉर्मल म्हणत असतो। आता मला सांगा या ठिकाणी हा प्रकाश किरण जेव्हा वायू माध्यमातून या काचेमध्ये येतो म्हणजे माध्यम बदललं आणि आताच सांगितलं वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाची जी आहे वेग वेगवेगळा आहे, म्हणून इथं वेगात बदल पडतो प्रकाशाचा आणि वेगात बदल पडल्यामुळे प्रकाश किरण दिशा बदलतो आणि अशा प्रकारे अलीकडे झुकतो स्तंभिकेकडे। मग या किरणाला आपण अपवर्तित किरण म्हणतो, अपवर्तित किरण। आणि अशा प्रकारे मला सांगा प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा प्रकाशाच्या वेगात बदल पडतं आणि वेगात बदल पडतं या कारणामुळे प्रकाश किरण आपली दिशा बदलतो आणि या दिशा बदलण्याच्या गुणधर्माला आपण परावर्तन म्हणतो, सॉरी या दिशा बदलण्याच्या गुणधर्माला आपण अपवर्तन म्हणून ओळखत असतो, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो। हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। काला का काय म्हणतो रिफ्रॅक्शन, तर रिफ्रॅक्शन अपवर्तन म्हणजे काय आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश किरण जात असताना त्याच्या वेगात बदल झाल्यामुळे प्रकाश किरण जेव्हा आपली दिशा बदलतो या दिशा बदलण्याच्या गुणधर्माला मला सांगा अपवर्तन म्हणतात, रिफ्रॅक्शन म्हणत असतात। तर अशा प्रकारे बघा या रिफ्रॅक्शन बद्दलच बघायचं काय आणि कसं असणार आहे। तर पहिलं पॉइंट तर तुम्हाला कळून गेला असेल की या प्रश्नाचं उत्तर बघा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस, कळाला का, तिरकस क्लोरेलका या ठिकाणी बघा जर बघितलं तिरकस या मार्गाने जर जात असेल क्लोरेलका तिरकस मार्गाने जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलतो, या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात, याला आपण काय म्हणत असतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो। सर म्हणजे उत्तर काय रे तुमचं तिसरं आहे। आता तिसऱ्याच्या उत्तराच्या नंतर मला सांगा पहिला ऑप्शन पण या ठिकाणी सांगून देतो बघा। पहिला ऑप्शन अपस्करणाचा अर्थ आहे इंग्रजीतून त्याला डिस्पर्शन म्हणतात, डिस्पर्शन। अपस्करणाचा अर्थ आहे एका पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं पुढे 7 रंगामध्ये विभक्तीकरण होणे, याला आपण अपस्करण म्हणतो। कोणते 7 रंग, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट। तर या 7 रंगामध्ये एका रंगाचं विभक्तीकरण होणे याला अपस्करण म्हणतात। सर विकिरण काय आहे, एक येणारा प्रकाश जेव्हा सर्व दिशेला डायव्हर्ट होऊन विखुरला जातो याला स्कॅटरिंग म्हणतात किंवा याला विकिरण म्हणत असतात। आणि परावर्तन काय आहे, जेव्हा एखादं प्रकाश किरण पारदर्शक माध्यमातून अपारदर्शक माध्यमात प्रवेश केला आणि रिटर्न त्याच माध्यमात जात असेल तर याला परावर्तन म्हणतात। तर इथं अपवर्तनाच्या बाबतीत विचारलंय म्हणून मला सांगा ऑप्शन हे तिसरं तुमचं उत्तर असायला पाहिजे। तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल की प्रकाश किरण माध्यम बदलल्यानंतर दिशा का बदलतो। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करा। आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे समजण्याचा प्रयत्न करा। जेव्हा एखादं प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करतो तेव्हा तो कोणाकडे झुकतो असा प्रश्न विचारले। म्हणजे काय आहे, म्हणजे काय बघा भाऊ, ह्याचा अर्थ प्रश्न काय आहे तो काय म्हणतो, अशी एक काचेची लादी आहे, कळलं का। या ठिकाणी बघा जर बघितलं अशी एक काय आहे, अशी एक काचेची काय आहे लादी आहे। आता या काचेच्या लादीमध्ये तो म्हणतो की एक प्रकाश किरण येऊ राहिलं, कुठं हवेतून येऊ राहिलं। ही काच आहे आणि वरचं माध्यम मला सांगा ही हवा आहे। आता बघा प्रकाश किरण जेव्हा वरच्या हवेतून येऊ राहिलं पण तो काय म्हणतो बघा, हवेतून येत असताना या लादीला तो अशा प्रकारे येऊ राहिलं परपेंडिक्युलर, कारण हा जो कोन आहे हा 90 डिग्रीचा कोन आहे। 90 डिग्रीचा कोन म्हणजे याचा अर्थ प्रकाश किरण येत असताना लंब दिशेने येऊ राहिलं। जेव्हा एखादं प्रकाश किरण लंब दिशेने येत असतो तो दिशा न बदलता सरळ निघून जातो मित्रांनो। प्रकाश किरण तेव्हाच दिशा बदलतो जेव्हा तो तिरकस माध्यमातून येतो, तो काय आहे तिरकस पद्धतीने येतो तेव्हाच। म्हणजे कसं असा आला तरी दिशा बदलेल, असा आला तरी दिशा बदलेल, पण लंब दिशेने जर आला 90 डिग्रीचा कोन करून असं लंब दिशेने आला तर तो कधीही दिशा बदलत नाही, जसं आलं
तसं त्या पदार्थाला छेदून पलीकडे जातं. समजलं का? तसं त्या पदार्थाला छेदून पलीकडे जातं 90 डिग्रीमध्ये, यानी लंब परपेंडिक्युलर आला असेल तर. आणि या ठिकाणी तेच म्हणतंय जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेतून कुठं हवेतून लादीच्या मध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 डिग्रीचा कोन करतो, म्हणजे अशा प्रकारे परपेंडिक्युलर कोन करतो, तेव्हा तो दिशा न बदलता सरळ निघून जातो, स्तंभिकेकडे झुकतो. हा उत्तर नसू शकतं. कळाला का? स्तंभिकेपासून दूर जातो हा पण नाही होत. न वळता सरळ निघून जातो हा तिसरं असणार आहे. हा न वळता सरळ निघून जातो हे तिसरा असणार आहे. आता मी एक कन्सेप्ट तुमची या ठिकाणी क्लिअर करून टाकतो, म्हणजे पुढे जरी प्रश्न आला तर तुमचं चुकता कामा नाही. आता बघा, पहिलं मी काय म्हणतो या ठिकाणी बघा, समजा अशा प्रकारे ही काच आहे, अशा प्रकारे ही काच आहे, आणि या काचेवर मला सांगा जर 90 डिग्री मधून सरळ येत असेल, याला आपाती किरण म्हणतो, म्हणजे इन्सिडेंट रे येणारा. जर हा 90 डिग्री मध्ये का यानी लंब येत असेल तर तो दिशा न बदलता सरळ निघून जातो. दिशा न बदलता मला सांगा सरळ निघून जातो. कधी? जर परपेंडिक्युलर येत असेल तर या काचेमध्ये. आता दुसरी एक केस सांगतो बघा, दुसरी एक केस सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. जर मला सांगा हा काच आहे, ही काय आहे? काच आहे, ही काच आहे, ही काच आहे. आता मला सांगा हा काच म्हणजे काय रे? घन माध्यम आहे, डेन्सर माध्यम आहे. आणि मला सांगा ही हवा आहे, हवा म्हणजे विरल माध्यम आहे. आणि जेव्हा हवेतून काचेमध्ये, विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जर मला सांगा तिरकस पद्धतीने एखादं प्रकाश किरण आला, याला आपण म्हणत असतो आपाती किरण आला, तर 100% या ठिकाणी दिशा बदलणार आहे. पण दिशा कशी बदलणार आहे ती गोष्ट या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करा. बघा, तर मला सांगा इथून परपेंडिक्युलर ही जी रेषा काढली याला आपण स्तंभिका म्हणतो, तर ही आहे आपली स्तंभिका, याला आपण म्हणतो नॉर्मल. आता मला सांगा जेव्हा अशा प्रकारे विरल माध्यमातून काचेमध्ये यानी घन माध्यमामध्ये जेव्हा प्रकाश किरण येतो तेव्हा तो आपली दिशा बदलतो, कारण तो तिरकस येऊ राहिलं. दिशा बदलत असताना तो कशी बदलतो? तर अशा प्रकारे मला सांगा तो स्तंभिकेकडे झुकतो. कोणाकडे झुकतो? स्तंभिकेकडे झुकतो. मग तुम्हाला हाच प्रश्न विचारलं जातं, विरल माध्यमातून घन माध्यमात हवेतून काचेमध्ये प्रकाश किरण येत असेल तर तो कोणाकडे झुकतो? तुमचं उत्तर असायला पाहिजे अलीकडे, यानी कोणाकडे? स्तंभिकेकडे झुकतो. हा पहिला पॉइंट आहे. आता बघा, अपाती किरण या स्तंभिकेशी जो कोन करतो याला आयने दाखवतात, आयने, आणि याला अपाती कोन म्हणतात. याला कोणतं कोन? अपाती कोन म्हणून ओळखलं जातं, जो आयने दाखवलं जातं. क्लिअर का? कुठं? अपाती कोन. कोणता कोन? अपाती किरण स्तंभिकेशी केलेला कोणाला. आणि यानंतर मला सांगा हा अपवर्तित किरण आहे. कळला का? हा कोणतं किरण आहे? अपवर्तित किरण आहे. दिशा बदललेल्या किरणाला रिफ्रॅक्टेड रेज यानी अपवर्तित किरण म्हणतात. ही स्तंभिका आहे आणि तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी एक कोन तयार होतो, त्याला आर म्हणतात. आणि याला आपण कोणता कोन म्हणतो? अपवर्तित कोन म्हणून ओळखलं जातं, आणि अपवर्तित कोन आरने दाखवतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अपवर्तित किरण स्तंभिकेकडे झुकल्यामुळे हा अपवर्तित कोन मला सांगा लहान होऊन जातं. बघा इकडे लक्ष द्या, हे आर या ठिकाणी आहे, आर या ठिकाणी आहे, हे लहान आहे, आय मोठा आहे, कारण की मला सांगा अपवर्तित कोन स्तंभिकेकडे झुकलं. मग बघा, जर प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात येत असेल तर पहिलं पॉइंट मला सांगा कोणाकडे झुकतो? स्तंभिकेकडे झुकतो. हे पहिलं पॉइंट लक्षात राहू द्या. दुसरं पॉइंट, जर मला सांगा अपाती कोन हा विरल माध्यमातून घन माध्यमात हवेतून काचेत येत असेल तर अपवर्तित कोन स्तंभिकेकडे झुकतो. दुसरं पॉइंट, या केसमध्ये अपाती कोन मोठा असतो. बघा या ठिकाणी आय हा मोठा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा मोठा आहे. का? कारण अपवर्तित कोन कोणाकडे झुकलं? स्तंभिकेकडे झुकलं, म्हणून या ठिकाणी हा कोन लहान झालं. मग तिसरं पॉइंट, अपवर्तित कोन यानी आर, अपवर्तित कोन या केसमध्ये लहान होतं, यानी आर हा लहान आहे. कोणत्या केसमध्ये? विरल माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण येत असेल तर हे सगळं विचारलं जाईल की कोणत्या माध्यमात प्रकाश किरण जात असेल तर त्याच्यात काय बदल होणार आहे. तर या कारणामुळे लक्षात राहू द्या, ही दुसरी केस. पहिलं परपेंडिक्युलर लंब येत असेल तर दिशा बदलणार नाही. विरल माध्यमातून घन माध्यमात येत असेल तर स्तंभिकेकडे झुकेल. अपाती कोन मोठा असेल, अपवर्तित कोन लहान असेल, विषय संपला.
तिसरी केस बघा कशी दिशा बदलणार आहे. तिसरी केस समजा मित्रा माहित आहे का, अशा प्रकारची ही काच आहे. म्हणजे काच म्हणजे कोण आहे, घन माध्यम आहे. आता बघा समजा आणि ही हवा आहे, यानी कोणतं रे, विरल माध्यम यानी रेअर मीडियम आहे. आता समजा या काचेतून प्रकाश किरण तिरप्या हे येऊ राहिलं, अशा प्रकारे काचेतून येऊ राहिलं म्हणजे हा झाला आता आपलं अपाती किरण. पण इथं केस काय, घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये. थोड्या वेळाला काय होतं, थोड्या वेळा खाली बघितलं तो कोणतं होतं, विरल मधून घन मध्ये येत होतं. आता घन माध्यमातून विरल माध्यमात याने डेन्सर मीडियम मधून रेअर मध्ये, काचेतून हवेमध्ये येऊ राहिलं. आता बघा या ठिकाणी स्तंभिका कशी तयार होईल रे, या ठिकाणी अशा पद्धतीने मला सांगा ही स्तंभिका तयार होईल. ही काय आहे, स्तंभिका तयार होईल. आता बघा इथं पण मला सांगा प्रकाश किरण आपली दिशा बदलणार आहे. पण कशी बदलणार आहे बघा, या ठिकाणी प्रकाश किरण स्तंभिकेकडे न झुकता अशा पद्धतीने स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला जातो. म्हणजे हे अपवर्तित किरण आहे. आणि अपवर्तित किरण मला सांगा काय आहे, तर मला सांगा स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला जाऊ राहिला, विरुद्ध बाजूला जातो, दूर फेकला जातो. तर जर तुम्हाला प्रश्न विचारलं घन माध्यमातून विरल माध्यमात प्रकाश किरण येत असेल तर अपवर्तित किरण दिशा बदललेला रिफ्रॅक्टेड रेज किरण स्तंभिकेपासून जर बघितलं तर काय रे, दूर जातो. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. स्तंभिकेपासून काय करतोय, दूर जातोय. कोणत्या केसमध्ये, घन माध्यमातून विरल माध्यमात येत असेल. आता याच केसमध्ये लक्षात राहू द्या मित्रा, आता या केसमध्ये हा जो कोन आहे याला अपाती कोन म्हणतो. आय ने दाखवले बघा. आणि हा जो कोन आहे आर ने दाखवतो याला अपवर्तित कोन म्हणतात, जो आर ने दाखवतो. मला सांगा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात येत असेल तर काय होईल रे, तर अपाती कोन आता या ठिकाणी काय असेल, अपाती कोन लहान असतो म्हणजे आय लहान आहे. आणि यानंतर मला सांगा या ठिकाणी अपवर्तित कोन मला सांगा काय असेल, तर मोठा असेल म्हणजे आर मोठा आहे. तर बघा, तर मला सांगायचं हेच आहे, विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना कसं बदल होणार आहे आणि घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना कसं बदल होणार आहे हे लक्षात राहू द्या. समजलं इथपर्यंत? तर बघा काय म्हटलं, पुन्हा लक्षात घ्या. जर विरल माध्यमातून घन माध्यमात येत असेल तर अपवर्तित किरण स्तंभिकेकडे झुकतो, अपाती कोन मोठा असतो, अपवर्तित कोन लहान असतो, कारण तो झुकल्यामुळे. आणि घन माध्यमातून विरल माध्यमात येत असेल तर स्तंभिकेपासून दूर जातो आणि दूर गेल्यामुळे अपवर्तित कोन मोठा होऊन जातो आणि अपाती कोन लहान होऊन जातो. तर अशा प्रकारे 3 केसेस आपण या ठिकाणी बघितला. या ठिकाणी प्रश्न काय होतं लक्षात राहू द्या, तर मला सांगा 90 डिग्रीचा कोन केला म्हणून तो न वळता सरळ गेला. स्तंभिकेपासून दूर कधी गेला असता, जर घन माध्यमातून विरल माध्यमात येत असेल तर. कळलं का? काचेतून काय रे, हवेमध्ये, पाण्यातून हवेत येत असेल तर. आणि मला सांगा स्तंभिकेकडे कधी झुकला असता, जर मला सांगा तो विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करत असेल तर हवेतून काचेत, हवेतून पाण्यात वगैरे. तर समजलं? तर अशा प्रकारे हे प्रश्न लक्षात राहू द्या, ह्याच्यावरच सगळं पुढचं डिपेंड आहे. तर अपेक्षा करतो की कळालं असेल. आता बघा काय प्रश्न आहे या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करा. आता बघा हा प्रश्न काय आहे, प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना 2 माध्यमाच्या सीमेवर लंब रेषेत अपाती होतो तेव्हा अपाती कोन किती अंशाचा असतो. बघा प्रश्न समजायला पाहिजे. तो काय म्हणतो, घन माध्यमातून विरल माध्यमात जाऊ राहिला म्हणजे अशा प्रकारचं हा घन माध्यम आहे, काच माध्यम आहे. तो काय म्हणतो, या घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना कळलं का, सीमेवर लंब रेषेत अप्लाय होऊ राहिलं. म्हणजे काय रे, लंब रेषेत म्हणजे असा अप्लाय होऊ राहिलं. तर जर असा अप्लाय होत असेल, लंब रेषेत जर अप्लाय होत असेल तर दिशा न बदलता सरळ जाणार आहे ना रे भाऊ. आणि सरळ जर गेला तर स्तंभिका पण इथं सरळ असणार आहे. तर मला सांगा इथं अपवर्तित कोन 0 डिग्रीज असेल ना. कळलं का? अपवर्तित कोन काय रे, 0 डिग्री असेल, कारण इथं वळतच नाहीये. म्हणून मला सांगा या ठिकाणी जर बघितलं अपाती कोन कोरेला का हा किती अंशाचा असतो, असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय आहे विचारलेला आहे. तर उत्तर काय असेल रे, 0 डिग्री.
कारण वळतच नाही, कारण लंब दिशेने आपला येऊ राहिलं. तेच थोड्या वेळा खाली सांगितलं मी तुम्हाला. जोपर्यंत कन्सेप्ट क्लॅरिटी नाही ना तोपर्यंत विसरून जा की तुम्हाला चांगले मार्क येणार आहे. पाठांतराच्या नादी नकाच लागू हो. एकदा क्लिअर समजून घ्या. कसंही प्रश्न विचारलं तर आपल्याला उत्तर यायला पाहिजे. म्हणून लंब दिशेने, इथं बघा लंब दिशेने शब्द दिसतोय का, लंब रेषेत, म्हणून काय 0 डिग्री करतं, कारण दिशाच बदलत नाही. यानंतर बघा प्रकाश किरण चिपेच्या पृष्ठभागाशी 50 डिग्रीचा कोन करतो, तर त्याचा अपतन कोन किती अंशाचा असेल. म्हणजे सर बघ रे बा, आता समजा एका प्रकाश किरण चिपेच्या पृष्ठभागाशी म्हणजे काय, काच आहे, तर अशा प्रकारची ही काच आहे. तो काय म्हणतो, तो म्हणतोय की पृष्ठभागाशी किती 50 डिग्रीचा कोन करतो. म्हणजे याचा अर्थ बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ही स्तंभिका आहे, अशा पद्धतीने ही स्तंभिका आहे. आता ही नॉर्मल आहे स्तंभिका, सरळ रेषा. आता इथं आपाती कोन पृष्ठभागाशी किती करतोय, 50 डिग्रीचा कोन. तर आपल्याला विचारलंय की आपाती कोन किती असणार आहे. आता 50 डिग्रीचा करतोय म्हणजे काय करतोय बघा, अशा प्रकारे प्रकाश किरण येऊ राहिला, अशा प्रकारे प्रकाश किरण येऊ राहील. तो काय म्हणतोय की हा आपाती किरण आहे, हा काय आहे, आपाती किरण आहे. आणि हा आपाती किरण या पृष्ठभागाशी 50 डिग्रीचा कोन करतोय. या पृष्ठभागाशी किती, 50 डिग्रीचा. तर मला सांगा तो स्तंभिकेशी किती कोन करेल, म्हणजे हा आपाती कोन किती करेल. मग मला सांगा, या ठिकाणी लक्ष दे मित्रा, जर इथून इथपर्यंत 90 डिग्रीचा असतो, हे 90 डिग्री आहे ना, 90 डिग्री, त्याच्यातलं 50 डिग्री तो पृष्ठभागाशी करतो, तर उरलेला 40 डिग्री मला सांगा हा आपला काय असेल, तर हा आपलं आपाती कोन असणार आहे. कारण इथून इथपर्यंत टोटल 90 आहे, तर आपाती किरण पृष्ठभागाशी 50 करतोय, तर उरलेला 40 डिग्री मला सांगा आपाती कोन असेल आपलं. म्हणून मला सांगा ह्याचं उत्तर काय आहे, ह्याचं उत्तर मला सांगा दुसरं 40 डिग्री आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. तुम्ही म्हणताल सर हेच प्रश्न का घेऊ राहिले, कारण माझ्या म्हणण्यानुसार या प्रश्नांचं रिफ्लेक्शन होण्याची जास्त शक्यता आहे. समजलं, कारण ऑथेंटिक डेटाबेसचा वापर करतोय. विनाकारण काय आहे, 12वीच्या पुस्तकातून शिकू राहिलो, हाय लेवलचा डेटा शिकू राहिलो, त्याला अर्थ नाही. यासाठी बघा, तर अशा प्रकारचे प्रश्न लक्षात राहू द्या. म्हणून आपाती कोन 40 डिग्री आणि पृष्ठभागाशी 50 डिग्री, कारण त्यांनी सांगितलं होतं पृष्ठभागाशी. जर त्यांनी पृष्ठभागाशी 70 सांगितलं असतं तर आपाती कोन किती राहिलं असतं, 20 डिग्री. जर त्यांनी पृष्ठभागाशी 40 सांगितलं असतं, आपाती कोन राहिलेलं 50. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून ह्याचं उत्तर दुसरं आहे. आता बघा एक प्रकाश किरण कोरेल का काय असेल बघा, या ठिकाणी बघा, एक प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60 डिग्रीचा कोन करतो पृष्ठभागाशी. तर अपवर्तित कोन काला का काय असेल, अपवर्तित कोन काय असेल, आपाती नाही अपवर्तित कोन म्हणतो. मग बघा आता अपवर्तित कोन असेल ते लक्षात द्या. अपवर्तित कोन म्हणतो, अपवर्तित म्हणजे कोणता, दिशा बदललेला. आपाती म्हणजे कोणतं, येतानाचा. आता इथं म्हणतोय की काय रे, इथं बघा लादीत शिरताना 60 डिग्रीचा कोन करतो, म्हणजे बघ रे भाऊ. आता बघा एक लक्ष द्या, मी सांगतो कसं. समजा हा पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग आहे. यानंतर मला सांगा हा स्तंभिका आहे, ही स्तंभिका आहे, ही काय आहे, नॉर्मल स्तंभिका आहे. आता बघा तो काय म्हणतो, जर येणारा कोन पृष्ठभागाशी 60 डिग्री करतो, म्हणजे याचा अर्थ बघा अशा प्रकारे येणारा कोन हा 60 डिग्री आहे. तर मला सांगा ऑब्वियसली हे किती डिग्री आहे, 30 डिग्री. 30 डिग्री आहे. मग मला सांगा 30 डिग्री आहे, तर तो सरळ तर जाणार नाही, मित्रांनो, तो सरळ तर जाणार नाही, कारण दिशा बदलणार आहे. काला का लादीत प्रवेश करून राहिला, म्हणजे हवेतून का घन माध्यमात जाऊ राहिलं, म्हणजे तो अशा प्रकारे सरळ न जाता तो स्तंभिकेकडे झुकेल. आणि स्तंभिकेकडे जर झुकला तर इथं 30 होता, तर हा 30 डिग्री पेक्षा काय असेल, लहान होऊन जाईल, 30 डिग्री पेक्षा लहान. मग अपवर्तित कोन या ठिकाणी काय असेल, तर मला सांगा 30 डिग्री पेक्षा काय असेल, तर लहान होऊन जाईल. का, कारण तो स्तंभिकेकडे झुकलं. आपाती कोन 30 होतं, कारण मला सांगा पृष्ठभागाशी 60 करतोय, म्हणजे आपाती कोन 30 झालं. त्याने अपवर्तित विचारलं, तर अपवर्तित अलीकडे झुकला, म्हणजे या 30 पेक्षाही कमी असेल. म्हणून उत्तर काय असेल, 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल. कारण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे झुकतो, अशा वेळेस आपाती कोनापेक्षा अपवर्तित कोन लहान असतो. हे मी थोड्या वेळाखाली तुम्हाला सांगितलोय.
समजलं? मग आपाती कोण हा 30 होता, तर अपवर्तित कोण त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे 30 पेक्षा काय कमी आहे की नाही? कन्सेप्टवर डिपेंड सगळं. याच पद्धतीने बघा काय असणार आहे, कसं असणार आहे डेटाबेस, सगळं व्यवस्थित समजून घ्या. बघा ही बॅच आहे टोरेल का, भरपूर जवळपास 3-3.5 विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली आहे. जर कोणाला बॅच घ्यायची असेल तर काय करायचं, डाउनलोड करायचं सायन्स बाय अशोक पवार. तुम्हाला टोटल बॅच ही 437 रुपयामध्ये भेटून जाईल. एवढी फीस नाहीये, 999 फीस नाहीये, 437 रुपये डिस्काउंटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी आवर्जून 430 रुपयामध्ये बॅच घेऊ शकता. तर 437 मध्ये ज्याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग सगळे चार्जेस आहेत, सगळा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. कळलं का? एखादं टॉपिक जर तुम्हाला समजत नसेल, बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगतोय ते मला सांगा, मी रिपीट रेकॉर्ड करतो, तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये. पण अजिबात लोड घेऊ नका. 30 ते 32 कळलं का, 32 ते 35 लेक्चरमध्ये सगळं सिलेबस कव्हर केलंय. म्हणून कधी कधी काही ठिकाणी फास्ट घेतलं असेल, तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आम्हाला अडचण आहे, तुम्ही मला सांगा, तुम्ही तुम्हाला डबल रेकॉर्ड करून उपलब्ध करून देतो. पण हे जर मी एकदम स्लोली घेत बसलो असतो, लेक्चरची संख्या 100 प्लस गेली असते, ते कधी बघितलं असतं तुम्ही. यासाठी सुवर्ण मध्य साधलेला आहे मी. तर यासाठी बॅच कोणाला घ्यायची असेल त्याने आवर्जून घ्या. डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे बॉक्समध्ये. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पण बॅचचा फायदा 100% होणार. बघा काय असणार आहे, बघा या ठिकाणी काय पॉइंट आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, अपवर्तन क्रियेत हवेतून काचेत तिरकस मार्गाने जाणारा प्रकाश किरण हा काय करतो? तर सिंपल गोष्ट आहे भाऊ, हवेतून काचेमध्ये तिरकस चाललाय, हे काच आहे, ही काच आहे, हवेतून काचेमध्ये तिरकस चाललंय, कोणाकडे झुकेल? स्तंभिकेकडे झुकेल ना भाऊ. हवा आहे विरल माध्यम, काच आहे घन माध्यम, स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे उत्तर काय? पहिलंच आहे ना. तर तेच म्हणलो, कन्सेप्ट क्लिअर करा. हवेतून काचेत जाऊ राहिलं म्हणजे स्तंभिकेकडे झुकेल. जर काचेतून हवेत गेला असतं तर स्तंभिकेपासून दूर गेला असतं. आणि जर सरळ आला असतं तर मला सांगा दिशा न बदलता सरळ निघून गेला असता. मग अशा प्रकारे मला सांगा, तुम्हाला या ठिकाणी पहिलं उत्तर आहे हे समजलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, काचेच्या लादीतून बघा, काचेच्या लादीतून प्रकाशाचे अपवर्तन होताना अपाती किरण आणि अपवर्तित किरण यांच्या दिशा एकमेकांना काय असतात? काय असणार आहेत बघा, काय असणार आहेत मला सांगा. काय म्हणतो या ठिकाणी, काचेच्या लादीतून प्रकाशाचे अपवर्तन होताना, ही काचेची लादी आहे, ही काचेची लादी आहे. या ठिकाणी मला सांगा, या ठिकाणी अशा प्रकारे हा प्रकाश किरण अपाती किरण येऊ राहिला. हा कोणता किरण आहे? अपाती किरण. अपाती किरण आहे. इथून मला सांगा परपेंडिक्युलर, मला सांगा ही स्तंभिका आहे. ही काय आहे? स्तंभिका असते, जिथं छेदतं तिथं. मला सांगा या ठिकाणी अशा पद्धतीने चालला तर मला सांगा, जसं अपाती किरण येऊ राहिलं तसंच अपवर्तित किरण जाऊ राहिलं. म्हणजे दोघंही मला सांगा एकमेकाला समांतर जायतणारे. ज्या दिशेने अपाती किरण आहे त्याच दिशेने अपवर्तित किरण आहे. थोडी दिशा बदलली पण समांतरच जाऊ राहिलं. म्हणून मला सांगा या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर मला सांगा काय असणार आहे? समांतर जातं. कळालं का? अपवर्तित किरण, अपाती किरण आणि अपवर्तित किरण समांतरच चालले. कारण ज्या दिशेने अपाती किरण त्याच दिशेने अपवर्तित किरण आहे. म्हणून उत्तर काय याचं? तिसरं आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. आठवं, एक प्रकाश किरण एका काचेच्या लादीच्या पृष्ठभागावर कळालं का 40 डिग्रीचा असेल. पृष्ठभागावर बघा, ही काच आहे, तो काय म्हणतो बघा, ही काच आहे, ही स्तंभिका आहे, ही स्तंभिका आहे, ही स्तंभिका आहे. तो म्हणतो की जो एक प्रकाश किरण आहे कळालं का, तो काचेच्या पृष्ठभागाशी 40 डिग्रीचा कोन करतो. म्हणजे हा पृष्ठभाग आणि हा तो प्रकाश किती 40 डिग्रीचा कोन करतो. कोन करत असेल तर मला सांगा आता इथं अपाती किरण किती झालं रे? अपाती कोन किती झालं? तर हा किती झालं? 50 डिग्रीचा हा अपाती कोन झाला. अपाती कोन झालं. आता बघा अपाती कोन झालं, लादीच्या पृष्ठभागावर अपाती कोन किती? 50, कारण पृष्ठभागाशी किती 40. तर अपाती कोन करतो तर अपवर्तित कोन 40 डिग्री पेक्षा काय असेल? जास्त असेल, कमी असेल? मग मला सांगा, विरल माध्यमातून घन माध्यमात येऊ राहिलं. कुठे येऊ राहिलं? घन माध्यमात येऊ राहिलं. तर ऑब्विसली हा जर 50 असेल तर अपवर्तित किरण मला सांगा स्तंभिकेकडे झुकतो. यानी कोणाकडे झुकतो? अशा प्रकारे स्तंभिकेकडे झुकतो. अशा पद्धतीने स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे हा कोन ऑब्विसली कमी असेल. कोणतं? अपवर्तित कोन. कोणापेक्षा? अपातीपेक्षा.
मग आपाती कोन 50 होतं तर अपवर्तित कोन 50 पेक्षा कमी असेल हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। म्हणजे 40 किंवा 40 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ मला सांगा ह्याचं उत्तर जर काय असेल तर मला सांगा ह्याचं उत्तर काय असेल रे। तर या ठिकाणी मला सांगा जर बघितलं 40 अपवर्तित कोन 40 डिग्री पेक्षा काय असेल तर 40 डिग्री एवढा असेल आपण म्हणू शकतो, कारण हे 50 असेल तर थोडाफार झुकला असेल तर 40 एवढा असू शकतो। म्हणून मला सांगा हा उत्तर कोणता आहे, ब आहे 8व्याचं उत्तर। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। क्लियर आहे, कारण मला सांगा स्तंभिकेकडे झुकतो। अशा प्रकारे मला सांगा हे तुम्हाला कळालं असेल काय असणार आहे। आता बघा प्रकाश किरण, बघा रे या ठिकाणी बघा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलण्याचं कारण कोणतं। का दिशा बदललं रे, मी म्हंटलो ना प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलतं, कारण मला सांगा त्या प्रकाशाच्या वेगात काय रे बदल पडतं। म्हणून उत्तर काय असेल, प्रकाशाच्या वेगामधील बदल हे कारणीभूत आहे प्रकाशाला आपल्या दिशा बदलण्यासाठी। कळलं का, तर जगातील प्रत्येक गतिमान वस्तू जेव्हा आपल्या वेगात बदल करते त्याच वेळेस मला सांगा त्याची दिशा बदलते आणि प्रकाशाच्या वेगात बदल होतो माध्यमानुसार, या कारणामुळे ती आपली दिशा बदलतं। म्हणून उत्तर तिसरं आहे। 10वं काय बघा, शुभ्र प्रकाश कळलं का लोलकावर पडला असता त्याचा कोणता रंग सर्वात कमी वळतो, कोणता रंग सर्वात कमी वळतो असा प्रश्न विचारलाय। मग बघा आता शुभ्र प्रकाश म्हणजे पांढऱ्या रंगाचा प्रकाश। मग मला सांगा अशा प्रकारे हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश असा येऊ राहिला आणि हा आल्यानंतर मला सांगा तो जर एका काचेच्या प्रिझमवर पडला तर या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं रूपांतर 7 रंगामध्ये होतं। किती रंगामध्ये, 7 रंगामध्ये होतं। लक्षात राहू द्या रे, एकूण रंग किती 7 होतात, कोरेला काय 6 झाले आणि आणखी एक किती 7। कोणकोणते रंग, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट। मराठीतून बघा तांबडा, नारंगी, काला करे पिवळा, त्यानंतर काय हिरवा, निळा, काला का, त्यानंतर पारवा आणि जांभळा। कसं लक्षात ठेवायचं, तानापी हिनी पाजा। बघा कसं लक्षात ठेवायचं, तानापी हिनी पाजा, कळलं का, असं लक्षात राहू द्या। इंग्रजीतून कसं लक्षात ठेवायचं, रॉय नावाचा व्यक्ती आहे, ग्रेट ब्रिटनचा आहे तो, परंतु त्याची इंडियन वाईफ आहे, फक्त डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही आहे, IV इंडियन वाईफ। रॉय हा ग्रेट ब्रिटनचा नागरिक आहे, त्याची इंडियन वाईफ आहे। इंग्रजीतून मराठीतून तानापी हिनी पाजा, हे 7 रंग। आणि अशा प्रकारे बघा एका पांढऱ्या रंगाचं रूपांतर, एका पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाचं रूपांतर 7 रंगामध्ये होणे यालाच आपण अपस्करण म्हणतो, यालाच आपण डिस्पर्शन म्हणतो इंग्रजीतून। अपस्करणाची डेफिनेशन कळाली। मग आता बघा ह्याच्यापैकी तांबड्या रंगाची तरंग लांबी आणि वेव्हलेंथ सर्वात जास्त असते। मग वरून खाली येताना मला सांगा तरंग लांबीचा वेव्हलेंथचा कोणता क्रम, तर उतरता क्रम असणार आहे, उतरता क्रम। आणि व्हायलेटची वारंवारता सर्वात जास्त असते। मग वरून खाली येताना वारंवारता आणि फ्रिक्वेन्सी यांचा चढता क्रम असतं, इन्क्रीजिंग ऑर्डर। यानंतर वारंवारता व्हायलेट हा सर्वात जास्त, कळाला का, सर्वात जास्त जर कोण वळतं तर सर्वात जास्त विचलन जर कोणाचं होत असेल तर तो आहे व्हायलेटचं। मग वरून खाली येताना विचलनाचा डायव्हर्ट होण्याचा चढता क्रम आहे। मग सगळ्यात जास्त विचलन कोण, व्हायलेट आणि जांभळ्याचं। सर्वात कमी विचलन रेड, सर्वात जास्त वारंवारता व्हायलेट, सर्वात जास्त तरंग लांबी रेड। काही विचारू द्या, क्रम लक्षात ठेवा, उत्तरापर्यंत जाता येईल। मग या ठिकाणी प्रश्न, शुभ्र प्रकाशाच्या लोलकावर पडला असता त्याचा कोणता रंग हा सर्वात कमी वळतो। आताच सांगितलं कमी वळणारा म्हणजे कोण, तर कमी वळणारा म्हणजे रेड, कारण सर्वात जास्त कोण वळत होता, व्हायलेट, याने काय आहे जांभळा। मग मला सांगा लाल रंग हा सर्वात कमी वळतो, कळलं का रे, लाल रंग हा सर्वात कमी वळतो कारण ह्याचं विचलन सर्वात कमी होतं। लाल रंगाची तरंग लांबी काय असणार आहे, सर्वात जास्त असते, हे लक्षात राहू द्या।
समजलं का? जर सर्वात जास्त कोण वळतो विचारला असतं तर जांभळा हे सर्वात जास्त वळतो, म्हणजे याचं विचलन काय रे सर्वात जास्त, जांभळ्याची वारंवारता सर्वात जास्त. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, लक्षात राहू द्या. हे असे प्रश्न तुम्हाला काय आहे विचारले जाणार. अपस्करण म्हणजे एका रंगाचं 7 रंगात विभक्तीकरण होणे. बघा पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे? अपवर्तनांकाच्या किमतीवरून दिशा किती बदलते हे कळतं. ज्या पदार्थाचा अपवर्तनांक जास्त त्या पदार्थ काय करत असतो, जास्त दिशा बदलतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी दिले हिरा दिले, क्राऊन काच दिले, माणिक रत्न दिले आणि बर्फ दिले. तर सर्वात जास्त अपवर्तन डायमंड आहे. कळलं का? सर्वात जास्त अपवर्तन डायमंडचं आहे. 2.42 एवढं अपवर्तन डायमंडचं असतो. सर्वात जास्त प्रकाश किरण दिशा ही जर कोणामध्ये बदलत असेल तर हिऱ्यामध्ये बदलतं, डायमंड मध्ये बदलतं. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं. सर्वात जास्त दिशा डायमंड मध्ये बदलतं. तुम्हाला अपवर्तनांकाचा क्रम लक्षात ठेवा. हवेचं अपवर्तनांक किती आहे यानंतर मला सांगा. हवेचा अपवर्तनांक 1 च्या जवळपास असतो. कळलं का? 1.00003 च्या जवळपास. काही ठराविक लक्षात ठेवा. यानंतर बघा बर्फाचं किती असणार आहे तर 1.31 असणार आहे. 1.31 असणार आहे. क्रम लक्षात ठेवा रे. बर्फानंतर पाणी येतं. कळलं का? 1.33 असणार आहे. बर्फानंतर 3 नंबरला पाणी येतं. 1.33 एवढा अपवर्तनांक आहे. अपवर्तनांकाला कोणताही एकक नसतो. सर्वात जास्त मला सांगा कोणाचं तर डायमंड यानी काय हिऱ्याचं अपवर्तनांक असतो. माणिक रत्नाचं जर किती असेल तर मला सांगा 1.7 असतं. 1.76 असतं. यानंतर क्राऊन काच जी आहे ह्याचं 1.52 असतं. 1.52 असतं. हे लक्षात राहू द्या. क्रम लक्षात ठेवा. पाण्याचं कमी आहे, हवेचं कमी आहे, सगळ्यात जास्त कमी आणि सर्वात जास्त डायमंडचं आहे. इथं विचारलं तर सर्वात जास्त अपवर्तनांक कोणाचं? डायमंडचं. अपवर्तनांकाच्या किमतीवरून ठरत असतो कोणाचं, कोणामध्ये दिशा जास्त बदलणार आणि कोणामध्ये कमी बदलणार. तर यासाठी हे लक्षात राहू द्या. 12वा क्वेश्चन काय बघा. पदार्थ. कळाला का? 12वा क्वेश्चन काय आहे व्यवस्थित लक्ष द्या. काय असणार 12वा क्वेश्चन? पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचं काय म्हणतात? आताच सांगितलं ना रे. प्रकाश किरण जेव्हा एका रंगाचं रूपांतर 7 रंगामध्ये करतं तेव्हा त्याला काय म्हणतात? आताच सांगितलं मी तुम्हाला. अपस्करण याने काय म्हणतात? डिस्पर्शन. आणि त्याची तरंग लांबी सांगितली, वारंवारता सांगितली, विचलन सांगितलं कोणाचं कमी जास्त. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? या प्रश्नाचं उत्तर दुसरं असेल. अपस्करण म्हणजे काय रे? यालाच पृथक्करण होणे म्हणतात. यानी काय? एका रंगाचं रूपांतर 7 रंगात होणे याला अपस्करण डिस्पर्शन म्हणतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक दिलेलं आहे. काय दिले बघा. एका पारदर्शक माध्यमात प्रकाशाची चाल किती असल्यास प्रश्न विचारले त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.25 प्रकाशाच्या निर्वातातील काळाला का पोकळीतील चाल दिलेली आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. असं गणित आलं की मुलांना टेन्शन येऊन जातं. बघा अजिबात लोड घ्यायची गरज नाहीये. हा गणित अपवर्तनांक या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. सर काय आहे हो हे अपवर्तनांक? काय आहे अपवर्तनांक? मग बघ बाळ लोड अजिबात घ्यायचं नाही. अपवर्तनांक म्हणजे काय तर अपवर्तनांक यानी त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणून ओळखलं जातं. काय असतं याची डेफिनेशन? अपवर्तनांक म्हणजे काय आहे? वेगाचा गुणोत्तर. 2 माध्यम जो आहे या वेगाचा गुणोत्तर जर घेतलं तर आपल्याला अपवर्तनांकाची किंमत भेटते. काय म्हटलं मी? वेगाचा गुणोत्तर जर घेतलं तर आपल्याला अपवर्तनांकाची किंमत भेटते. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. कसं घ्यायचं सर? समजा अशा प्रकारचा हा एक माध्यम आहे. हा एक माध्यम आहे ज्याला M2 माध्यम सांगतो मी. हवाई एक माध्यम आहे ज्याला M1 माध्यम सांगतो मी. आता मला सांगा, आता मला एक सांग भाऊ. हवेमध्ये प्रकाशाचा वेग V1 आहे आणि या काचेमध्ये किंवा याच्यामध्ये वेग V2 आहे. तर अपवर्तनांक म्हणजे काय? 2 माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचा गुणोत्तर आहे. इथं V1 आहे, इथं V2 आहे. आता बघा अपवर्तनांक कोणाचं काढायचं त्यानुसार हा सूत्र डिपेंड करत असतो. आता तुमच्या मनानुसार आपण पहिल्यांदा अपवर्तनांक काढूया माध्यम 1चं. मग बघा कसं सूत्र तयार होतो ते लक्षात राहू द्या. आता आपल्याला कोणाचं अपवर्तनांक काढायचंय? अपवर्तनांक काढायचंय कोणाचं? माध्यम M1चं. अपवर्तनांक कोणाचं काढायचंय? माध्यम M1चं.
आता बघा, अपवर्तनांक जर काढायचा असेल तर अपवर्तनांकाचा सिम्बॉल आहे इटा, असं दाखवत असतो सिम्बॉल. आता बघा, मी या ठिकाणी कोणाचा अपवर्तनांक काढतोय, माध्यम 1चं. आता इटाने लिहिलो, ज्याचा अपवर्तनांक काढायचंय तो M1 पायाखाली लिहिलं, M1चं काढायचं म्हणून पायाखाली लिहिलं, आणि कोणाच्या संदर्भात काढायचंय M2 म्हणून तो इकडे लिहिलं. बघा पुन्हा सांगतोय, अपवर्तनांकाचा सूत्र तयार करत असताना ज्याचं अपवर्तनांक काढायचंय तो पायाखाली लिहायचं, इथं पायाखाली. बरोबर. आता मला सांगा, ज्याचं अपवर्तनांक काढायचं तो पायाखाली लिहिलं, त्याचाच वेग त्याच्या पुढे लिहायचं म्हणजे V1, त्याचाच वेग त्याच्या पुढे लिहायचं V1, उरलेला वेग वरती लिहून टाकायचं V2. मग हा पहिल्या माध्यमाच्या अपवर्तनांकाचा सूत्र तयार झाला, V2 अपॉन V1. आता समजा तुम्हाला आता काढायचंय अपवर्तनांक कोणाचं, आता अपवर्तनांक काढायचंय तुम्हाला M2चं. आता M2चा अपवर्तनांक कसं काढणार, तर बघा, आता अपवर्तनांकाचा सिम्बॉल लिहिलो, कोणाचं काढायचं M2चं, मग पायाखाली लिहिलो M2. कोणाच्या संदर्भात काढायचं होतं, राहिलेल्याच्या M1च्या, मग पायाखाली M2 का लिहिलो, कारण M2चा अपवर्तनांक काढायचं माध्यम 2चं, म्हणून जो पायाखाली लिहिलं ज्याचा अपवर्तनांक काढायचं त्याचाच वेग पुढे लिहा V2, राहिलेला वेग वरती V1. अशा प्रकारे मला सांगा, हा अपवर्तनांकाचा दुसरा सूत्र तयार झालं. साधा नियम आहे, ज्याचा अपवर्तनांक काढायचंय तो पायाखाली लिहा आणि त्याचाच वेग त्याच्या समोर लिहा, उरलेला वेग वरती देऊन टाका. मग आता तुम्हाला हे गणित दिलेलं आहे, गणित काय दिलंय ते लक्षात राहू द्या. पहिले गिवन डेटा काढून घ्या, काय काय दिले बघ रे, काय दिले. एका पारदर्शक माध्यमात, आता एक पारदर्शक माध्यम दिले, कोणतं दिले माहित नाही म्हणून त्याला M1 नाव दिलो. प्रकाशाची चाल किती असेल म्हणजे M1 या माध्यमात V1 आणि वेग किती असेल असा प्रश्न विचारलाय. एका पारदर्शक माध्यमात प्रकाशाची चाल किती असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक काय दिले, 1.5. मग बघा, पहिलं एक माध्यम M1 आहे, कळलं का, त्याच्यामध्ये अपवर्तनांक दिले 1.25. अपवर्तनांक किती दिलं, 1.25. तो म्हणतो एका पारदर्शक माध्यमात प्रकाशाची चाल किती असल्यास, म्हणजे याचा अर्थ काय रे, तो म्हणतो M1 या माध्यमात वेग किती असल्यास, कळलं का, वेग किती असल्यास त्याचा अपवर्तनांक 1.25 होईल. मग आता बघा, अपवर्तनांक त्या माध्यमाचं दिलंय आपल्याला, ज्या माध्यमाचा वेग आपल्याला दिलेला नाही आहे, आणि दुसरं माध्यम काय दिलंय, दुसरं M2 माध्यम आपल्याला दिले निर्वात दिले, आणि त्याच्यामध्ये V2 दिले 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि आपल्याला विचारलंय ज्या माध्यमात अपवर्तनांक 1.25 आहे त्याच्यामध्ये वेग किती असेल, कळलं का. निर्वात एक माध्यम दिले, त्याच्यात वेग दिलं 3 × 10⁸. एक माध्यम दिलं, त्याचा अपवर्तनांक दिले 1.25, आणि मला सांगा त्या माध्यमात वेग किती आहे असा प्रश्न विचारलाय. मग बघा, आता मी तुम्हाला काय सांगतोय, बघा काय सांगतोय या ठिकाणी. बघा, तो म्हणतो की एक माध्यम आहे, काला काय, एक माध्यम आहे ज्याला M1 नाव देऊ आपण. एक माध्यम आहे ज्याला M1 नाव दिलू, त्याच्यात अपवर्तनांक किती आहे, त्याच्यात अपवर्तनांक मला सांगा 1.25 आहे. नंतर म्हणतो त्या माध्यमात काला का वेग किती असायला पाहिजे, आणि दुसरं म्हणतं निर्वात, काला का निर्वात म्हणजे काय रे, हे M2, ह्याच्यामध्ये वेग दिले 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता सूत्र कसं तयार होणार, ज्याचा अपवर्तनांक दिलंय तो सूत्र तयार होणार ना. मग मला सांगा, अपवर्तनांक कोणाचा दिलंय, M1चं. या ठिकाणी बघा M1चं दिलंय म्हणून पायाखाली लिहिलं, इथं दुसरं M2 लिहून टाकलं. मग ज्याचा अपवर्तनांक दिले त्याचा वेग खाली येईल, म्हणजे या ठिकाणी V1 येईल आणि दुसरं वरती V2 येईल, कारण दुसऱ्या माध्यमाचं अपवर्तनांक किती दिले, 1.25. बरोबर, त्या अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमाचा वेग काढायचंय, म्हणजे आपल्याला V1 दिलेलं नाहीये, दुसऱ्या माध्यमाचा V2चं वेग दिलं 3 × 10⁸. हा इकडे येईल, हा खाली जाईल. मग V1 बरोबर 3 × 10⁸ भागिले 1.25. खालचे 2 दशांश चिन्ह जर घालायचे असतील तर वरती 2 शून्य वाढेल. मग किती झालं, 300 × 10⁸ भागिले 125. 25 × 5 = 125. 25 दोन्ही काय रे, 25 × 1 = 25. 25 दोन्ही किती होईल रे, 50. म्हणजे किती राहिलं रे, तर 12/5 × 10⁸.
5 दोन्ही 10 उरले किती 2 उरले 2 झाले किती 20 5 चोक 20 म्हणजे उत्तर किती 2.4 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद एवढं वेग असेल। मग मला सांगा या ठिकाणी पहिलं तुमचं उत्तर असेल। याला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे। जोपर्यंत कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत मला सांगा आपल्याला उत्तरापर्यंत जाता येणार नाही। तर अपेक्षा करतो एकच नियम आहे अपवर्तनांकाचा, ज्याचा अपवर्तनांक काढायचंय तो पाया खाली लिहा, त्याचाच वेग पुढे लिहा, राहिलेला वेग वरती देऊन टाका। समजलं? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय? आता बघा अपवर्तनांक म्हणजे काय रे, मी तुम्हाला काय सांगितलं बघा। अपवर्तनांक म्हणजे काय आहे? अपवर्तनांक म्हणजे मला सांगा, अपवर्तनांक म्हणजे वेगाचा गुणोत्तर। वेगाचा काय आहे? गुणोत्तर। आता मला सांगा एक अपवर्तनांक काढलोय आपण, अपवर्तनांक बरोबर, तर मला सांगा पहिलं वेग v1 भागिले वेग v2 असा आहे। तर वेगाचं एकक मीटर पर सेकंद, या वेगाचं एक मीटर पर सेकंद, तर मला सांगा मीटर पर सेकंद कट झाला म्हणजे याचा अर्थ अपवर्तनांकाला कोणताही एकक राहत नाही। अपवर्तनांकाला कोणताही एकक राहत नाही म्हणून त्याला निरपेक्ष म्हणतात। म्हणजे याचा अर्थ अपवर्तनांक या राशीला कोणताही एकक नसते, कारण वेगाचा गुणोत्तर असल्यामुळे दोन्ही वेगाचे मला सांगा एकक एकमेकाला कट करून टाकतात। या कारणामुळे अपवर्तनांक या राशीला कोणताही एकक नसतं। यानंतर आता बघा हे सूत्र सांगितले बघा, इथं काय आहे लक्षात ठेवा, हे थोडं टायपिंग मिस्टेक आहे। पहिलं काय बघा u बरोबर c भागिले n असा ऑप्शन आहे। म्यू म्हणजे म्यू रे अपवर्तनांक। आता बघा या ठिकाणी जर बघितलं दुसरा ऑप्शन काय आहे रे, दुसरा ऑप्शन म्यू बरोबर मला सांगा cn असा ऑप्शन आहे, cn आहे इथं c भागिले n। तिसरं मला सांगा म्यू बरोबर कोरेल का, तर काय असणार आहे n/c आहे, n/ काय रे c आहे। आणि तिसरं या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे म्यू बरोबर वर्गमुळात काय रे c/n, अशा प्रकारे मला सांगा चौथा ऑप्शन आहे। आता इथं काय म्हणते बघा, प्रकाशाची निर्वात पोकळीतील चाल c आहे। कोणतं? निर्वात पोकळीमध्ये। कोणतं? निर्वात पोकळीत। बघा व्यवस्थित हा, निर्वात माध्यमाचा अपवर्तनांक n आहे, इटा दिले n आहे, व माध्यमातील प्रकाशाची चाल काय रे कशाने दाखवतो आपण माहित आहे का? प्रकाशाची चाल जर बघितलं तर मला सांगा काय असेल, उनी दाखवतो। आता बघा त्यातील संबंध काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे। आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की हे चाल कशी ओळखायचं, तर या ठिकाणी मला सांगा म्यू बरोबर c/n या रिलेशननी आपण दाखवत असतो। इथं n आहे तर ह्याचा अर्थ काय बघा, अपवर्तनांक आहे n कोरेल का। आता मला सांगा इथं बघा म्यू आहे कोणतं माहित आहे का, वेग, आणि हे काय निर्वातातील चाल आहे। तर मी तुम्हाला सांगितलं ना अपवर्तनांक बरोबर काय आहे c/म्यू आला। c म्हणजे काय, निर्वातातील वेग असेल, आणि मला सांगा म्यू म्हणजे त्या माध्यमातील वेग असेल। तर वेगाचा गुणोत्तर म्हणजे अपवर्तनांक आहे। तर इथं त्यांनी सांगितलं काय माहित आहे का, माध्यमातील प्रकाशित चाल जर n म्यू असेल तर यातील संबंध काय, तर म्यू बरोबर c/n या इक्वेशननी आपण हे मांडत असतो, त्याच्या संबंधित हा आहे। म्हणून मला सांगायचं उत्तर पहिलं ऑप्शन चुकले होते, यासाठी मी ते तुम्हाला चेंज करून दिलं। आता बघा या ठिकाणी काय, अभिसारी प्रकाश किरणांच्या मार्गात, अभिसारी म्हणजे एकत्र येणारे, काचेच्या लादी ठेवली तर अभिसारी किरण एकवटण्याचा बिंदू काय करतो, म्हणजे काय बघा, समजा अशा प्रकारे ही काच ठेवून दिली आणि वरतून येणारे प्रकाश किरण मला सांगा एकत्र येणार होते, एकत्र येणार, अभिसारी म्हणजे काय एकत्र येणार, आणि एकत्र येणाऱ्या प्रकाशाच्या समोर जर एखादी काच ठेवली, काला का काय ठेवली, काचेची लादी ठेवली तर काय होईल असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे। जर लादी ठेवली तर काचेमुळे ते प्रकाश किरण एकत्र लवकर येत नाही, तर काचेमुळे ते प्रकाश किरण अशा प्रकारे दूर जाऊन एकत्र येतात। पहिले इथं एकत्र येणार होते पण काच मध्ये ठेवल्यामुळे ते प्रकाश किरण दूर जाऊन एकत्र येतात। म्हणजे याचा अर्थ लादीपासून मला सांगा एकवटण्याचा जो बिंदू आहे तो दूर जातो, कारण मध्यंतरी काय काच ठेवली आणि काच मला सांगा त्या प्रकाशाची दिशा बदलून टाकतं, म्हणून ते एकत्र लवकर न येतात दूर येतात, म्हणजे दूर जाऊन येतात। म्हणून मला सांगा एकवटण्याचा बिंदू हा दूर जातो। हा प्रश्नाचं उत्तर आहे काय माहिती आहे का मित्रांनो? पहिले बघा हा पुस्तक आहे, या पुस्तकाला मी ऍप्लिकेशन मध्ये जर बघितलं, ऍप्लिकेशन मध्ये रीड मोड मध्ये उपलब्ध करून दिले 49 रुपयामध्ये।
जर ज्या विद्यार्थ्यांना वाचायचं एकदा पुस्तक, ॲप्लिकेशन डाउनलोड करा सायन्स बाय अशोक पवार, त्याच्यामध्ये हा पुस्तक अवेलेबल आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टॉलला पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲप्लिकेशन, ती डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी डिस्ट्रीब्युटरचा नंबर पाठवून देतो. चांगला पुस्तक आहे, कमी वेळेमध्ये रिव्हिजन होऊन जाईल. जर वाचलं ना व्यवस्थित 2-3 दिवसामध्ये पूर्ण पुस्तकाचं रिव्हिजन होऊन जाईल, कारण 152 पानं आहेत आणि पानं पण लहान लहान आहेत आणि सर्व डेटा कव्हर केलंय. तर हे पुस्तक तुम्ही मागू शकता, आपलं पुस्तक आहे. बघा, जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे अपस्करण होते, यानी काय रे, एका रंगाचं 7 रंगात विभक्तीकरण होतं, तेव्हा कोणत्या रंगाचं विचलन सर्वात जास्त? आता सांगितलं ना रे, एका रंगाचं, कळालं का, 7 रंगामध्ये विभक्तीकरण होतं. सर्वात जास्त विचलन कोणाचं? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. मी सांगितलं आताच कोणाचं? व्हायलेट यांनी जांभळ्याचं. तर जांभळ्याचं विचलन सर्वात जास्त होतं कारण त्याची वारंवारता सर्वात जास्त आहे. लालचं विचलन सर्वात कमी आहे कारण मला सांगा त्याची तरंग लांबी जास्त आहे, कारण ज्याची तरंग लांबी जास्त त्याचं विचलन कमी, ज्याची तरंग लांबी जास्त त्याची वारंवारता कमी. हे रिलेशन समजून घ्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सर्वात जास्त विचलन पहिलं, याने काय रे, जांभळ्या रंगाचा. आता बघा, आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे 90 डिग्री होते. आयच्या विशिष्ट मूल्याला काय म्हणतात? याला क्रिटिकल अँगल म्हणतात मित्रांनो. जेव्हा मला सांगा अशा प्रकारे हा 90 डिग्रीचा कोन तयार होतो तर याला क्रिटिकल अँगल म्हणत असतो, याला क्रांतिक कोन म्हणतात. हे लक्षात राहू द्या. मग याचं उत्तर काय असेल रे? पहिलं असणार आहे. पाण्याचं अपवर्तनांक किती असेल? आता थोड्या वेळा खाली सांगितलं होतं पाण्याचा अपवर्तनांक किती. 1 पॉइंट मला सांगा 33 हा पाण्याचा अपवर्तनांक आहे. हा पाण्याचा अपवर्तनांक आहे. मला सांगा 1.31 कोणाचा आहे? 1.31 मला सांगा बर्फचा अपवर्तनांक आहे. 10वीच्या पुस्तकात दिलंय, सरळ सरळ विचारू शकतात. 1.36 कोणाचा आहे? तर अल्कोहोलचा अपवर्तनांक आहे. अल्कोहोलचा अपवर्तनांक आहे आणि काय? इथेनॉलचा. आणि 1.37 कोणाचा आहे? तर मला सांगा केरोसिन वगैरे जो आहे त्याचं पुढे 1.37 पेक्षा जास्त आहे. मग मला सांगा पाण्याचा अपवर्तनांक तिसरं उत्तर आहे. बर्फाचं 1.31 आणि अल्कोहोलचं 1.36 आहे. तांबड्या प्रकाश किरणाची तरंग लांबी किती असणार आहे? तर मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी जर बघितलं तर याचं उत्तर मला सांगा 900 नॅनोमीटरच्या जवळपास तांबड्या रंगाची तरंग लांबी आहे. कारण मला सांगा तांबड्या रंगाची, कळालं का, तरंग लांबी सर्वात जास्त असते आणि जांभळ्या रंगाची सर्वात कमी असते. तर अशा प्रकारे मला सांगा हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करून घ्या, कारण या टॉपिकवर आयोगाने वारंवार प्रश्न तुम्हाला एमपीसीला विचारलंय. तर 100% मी तुम्हाला सांगतो की आरोग्य सेवकाला पण प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. पण कन्सेप्च्युअली समजून घ्या, छोटे छोटे पॉइंट्स आहेत, रट्टा मारून एकही प्रश्न येणार नाही, ही गोष्ट लक्षात राहू द्या. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत लिंक पाठवायला 100% विसरू नका. मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. कोरेला का पण माझ्याकडे एमपीसीचा पण लोड आहे. दिवसभरातून जवळपास 10 ते 12 तास ऑफलाईनच्या बॅचेस असतात. त्याच्या व्यतिरिक्त एमपीसीच्या ऑनलाईनच्या बॅचेस असतात. आणि मला सांगा आरोग्य सेवकासाठी तुम्हाला लेक्चर रेकॉर्ड करून द्यावं लागतं. हेच कारण आहे की लाईव्ह येता येत नाही, कारण टाईम उरत नाही. जो कोणताही टाईम स्लॉट काढत असतो मी, कळाला का, जसं जेवणाच्या टाईममधून अर्धा तास काढलो, बाकीच्या टाईममधून थोडं थोडं, तर त्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करत असतो. कळालं का, यासाठी मी तुम्हाला लेक्चर रेकॉर्डिंगच्या स्वरूपात उपलब्ध करून देतो. चालतं. तरी येणाऱ्या काळात मी एक टाइम स्लॉट काढून लाईव्ह येण्याचा 100% प्रयत्न करेल आणि लाईव्ह मध्ये मी तुम्हाला काय आहे आरोग्य सेवकाचा अभ्यासक्रमाचे प्रश्न जे आहेत त्याची सिरीज कंटिन्यू करेल मित्रांनो. तर यासाठी तुम्ही 100% यूट्यूब चॅनलला टच मध्ये राहा. आपण भेटू पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद मित्रांनो.